आज अखेर शेतकऱ्याची प्रतीक्षा संपलेली आहे. बघा 2852 कोटी रुपयांचा पीक विमा शेतकऱ्यांना आज मिळणार आहे. बघा याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार आहे. बघा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज पैसे जमा होणार आहे, कारण आज यादी या ठिकाणी जाहीर केली गेली आहे. आज या ठिकाणी तात्काळ मुख्यमंत्री साहेबांनी बँकांना फटाफट असे आदेश दिलेले आहे की तात्काळ शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा करा. रक्कम किती मिळणार, काय मिळणार, कोणकोणते जिल्हे आहेत, आज आपण यादीमध्ये बघणार आहोत. शेतकरी मित्रांनो, बघा खूप दिवसांपासून यूट्यूबवर अनेक व्हिडिओ येत चाललेले आहे की शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर झालेला आहे, परंतु या ठिकाणी बघा खरी बातमी कोणी सांगत नाही. मात्र आज या ठिकाणी शेतकऱ्याला पीक विमा मिळणार, कारण आपल्या चॅनलची बातमी आहे. शेतकरी मित्रांनो, आज या ठिकाणी शेतकऱ्यांचा तो दिवस उजडलेला आहे पीक विमा मिळण्याचा, कारण आज या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी आज आदेश या ठिकाणी दिलेला आहे. तर पीक विमा नेमकं किती मिळणार, प्रत्येक शेतकऱ्याला पीक विमा किती मिळणार, असा शेतकऱ्यांचा जो काय प्रश्न असतो. बघा जी काय पीक विम्याची रक्कम आहे तर ही रक्कम कमी नाही मिळणार. 29,500 रुपये ही शेतकऱ्याला रक्कम मिळणार. बघा कमी रक्कम नाही, हेक्टरीवर रक्कम मिळणार आहे. शेतकऱ्यांना हेक्टरीवर रक्कम मिळणार आहे, आणि शेतकऱ्याला जर जास्त हेक्टर शेत असेल तर जास्त रक्कम मिळणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक काम देखील सांगणार आहोत. खूप महत्त्वाचं काम आहे. जर तुम्ही ते काम जर नाही केलं तर तुम्हाला 1 पण रुपया पीक विमा मिळणार नाही. व्हिडिओ खूप छोटा आहे शेतकरी मित्रांनो, 4-5 मिनिटाचा व्हिडिओ आहे, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा, कारण या व्हिडिओमधला एक पॉईंट खूप महत्त्वाचा आहे आणि व्हिडिओला थोडाही स्किप करू नका. चला तर मग या ठिकाणी शेतकरी मित्रांनो पाहून घेऊया नेमकं कोणकोणत्या शेतकऱ्याला या ठिकाणी पीक विमा मिळणार, यादी काय आहे, यादीमध्ये कोणकोणते जिल्हे आहेत. चला तर मग पाहूया. क्रॉप इन्शुरन्स बघा या ठिकाणी शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासा एक बातमी आहे. राज्य सरकारने नुकतीच पीक विमा योजना अंतर्गत मोठी रक्कम या ठिकाणी मंजूर केली आहे, त्यामुळे लाखो शेतकऱ्यांना आर्थिक मदत आता मिळणार आहे. आज हा पीक विमा तुमच्या खात्यावर जमा होणार आहे. बघा अनेक या ठिकाणी चुकीच्या बातम्या येत होत्या की आज पीक विमा जमा होणार, उद्या होणार, पण आज मात्र ती तारीख आलेली आहे. गेल्या काही वर्षात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. बघा अवकाळी पाऊस, दुष्काळ, गारपीट, बघा कीटांचा प्रादुर्भाव, अशा वेळी पीक विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा आर्थिक कवच बनते. तर आता याचा विचार करून आज रक्कम जमा केली जाणार आहे. तर शेतकऱ्यांना ही रक्कम जमा होण्यासाठी एक महत्त्वाचं काम करायचं आहे, आणि या ठिकाणी बघा आज यादी जाहीर झाली आहे. यादीमध्ये तुमचं नाव आहे का नाही हे तपासून घ्या. बघा आपण यादी आत्ताच या ठिकाणी बघणार आहोत, परंतु बघा शेतकऱ्यांना जिल्ह्यानुसार ही रक्कम मिळणार आहे. बघा प्रत्येक जिल्ह्यानुसार या ठिकाणी शेतकऱ्याला रक्कम मिळणार आहे. ह्या व्हिडिओचा एक पॉईंट खूप महत्त्वाचा आहे शेतकरी मित्रांनो, त्यामुळे व्हिडिओला थोडंही स्किप करू नका. कारण बघा तुम्ही जर व्हिडिओला जर स्किप जर केलं, बघा जर तुम्ही जर व्हिडिओला जर स्किप जर केलं तर तुम्हाला या ठिकाणी पीक विमा मिळण्यापासून तुम्ही वंचित देखील राहू शकता, कारण एक पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. तर बघा जाणून घ्या, प्रत्येक जिल्ह्यात बघा प्रत्येक जिल्ह्यात एकूण 70.63 लाख शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमा उतरवला आहे. बघा यामध्ये सोयाबीन, कापूस, कडधान्य, मूग, उडीद, डाळ, उन्हाळी बाजरी या ठिकाणी बघा यासारख्या पिकांसाठी बघा 50,24,266 हेक्टर जमिनीचा विमा उतरवण्यात आला आहे. यापैकी प्रामुख्याने सोयाबीन, कापूस आणि कडधान्याचा पीक विम्याची मंजुरी मिळालेली आहे. बघा तर या ठिकाणी सोयाबीन, कापूस आणि कडधान्य याची या ठिकाणी मंजुरी मिळालेली आहे, शासनाने दिलेली आहे, आणि पीक विमा आज शेतकऱ्यांना मिळणार आहे. तर लगे या ठिकाणी यादी तपासून घ्या. बघा विमा नोंदणीचे आकडेवारी पाहता 7,14,161 शेतकऱ्याने पीक विम्यासाठी नोंदणी केली आहे. बघा किती 7,14,161 शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. बघा यामध्ये 3,85,000 हेक्टर सोयाबीन, तर 89,000 कापूस, आणि बघा 35,547 हेक्टर मक्याचे क्षेत्र विमा संरक्षणाखाली आहे. बघा विशेष म्हणजे
परभणी जिल्ह्याला अतिवृष्टीचा मोठा फटका बसल्यानंतर हे दर आगाऊ जाहीर करण्यात आले होते बघा. त्यानंतर आता मान्यताही देण्यात आलेली आहे बघा महाराष्ट्रासाठी. हे बघा शेतकऱ्यांना महाराष्ट्रासाठी हा पीक विमा आहे. तर हा पीक विमा शेतकऱ्याला आज मिळणार आहे. तर आजची यादी या ठिकाणी शेतकरी मित्रांनो बघा बघा स्थानिक नैसर्गिक आपत्ती 102,62,00,000 हंगामातील प्रतिकूल परिस्थिती 245,59,00,000 एकूण भरपाई बघा 357,21,00,000 या ठिकाणी मंजूर. आता पुढील जे काय आता आहे ते म्हणजे हिंगोली बघा स्थानिक नैसर्गिक आपत्ती बघा 36,68,00,000 हिंगोलीसाठी बघा हंगामातील प्रतिकूल परिस्थिती 154,26,20,00,000 एकूण भरपाई बघा 181,05,00,000 फक्त आता हिंगोलीसाठी. आता पुढील कोणताही या ठिकाणी जिल्हा आहे बघा. तर पुढील जिल्ह्याचा नंबर आहे बीड बघा. आजची या ठिकाणी यादी जाहीर झालेली आहे. बघून घ्या यादी. स्थानिक नैसर्गिक आपत्ती बघा 212,76,00,000 बघा. आता धाराशिव स्थानिक नैसर्गिक आपत्ती बघा 231,05,00,000 हे मंजूर करण्यात या ठिकाणी आलेले आहे. तर ही आजची यादी आहे. आता पुढील जिल्हा कोणता आहे बघा छत्रपती संभाजीनगर बघा. छत्रपती संभाजीनगर स्थानिक नैसर्गिक आपत्ती 83,68,00,000 या ठिकाणी पीक कापणी प्रयोग भरपाई 4,83,00,000 एकूण भरपाई बघा 88,21,00,000 या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहेत. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठिकाणी यादी जाहीर केलेली आहे बघा. तर मग या ठिकाणी शेतकरी मित्रांनो ज्यांनासाठी स्थानिक आपत्ती बघा जे काय नैसर्गिक आपत्ती आहे बघा 196,95,00,000 कारणे पश्चात भरपाई बघा 66,44,00,000 एकूण भरपाई बघा 263,40,40,00,000 या ठिकाणी मंजूर करण्यात आले आहे. आज ज्यांना जे काय आहे इकडं पण या ठिकाणी पीक विमा मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो खटाखट मेसेज या ठिकाणी येणार आहे. आता पुढील कोणता आहे बघा परभणी बघा स्थानिक नैसर्गिक आपत्ती 101,89,00,000 हंगामातील प्रतिकूल परिस्थिती 296,88,00,000 काढणे पश्चात भरपाई 27,77,00,000 एकूण भरपाई 426 बघा 55,00,000 एवढ्या ठिकाणी निधी मंजूर करून दिलेला आहे. आणि आज या ठिकाणी शेतकऱ्यांना फटाफट या ठिकाणी मेसेज यायला परभणीमध्ये सुरुवात होणार आहे. तर आत्ताची सर्वात मोठी न्यूज आहे. ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे की सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी हा व्हिडिओ पोहोचेल बघा. तर मग आता शेतकऱ्यांच्या ठिकाणी समाधान झालेलं आहे बघा. तर आपण या ठिकाणी एक काम तुम्हाला सर्वात महत्त्वाचं करायचं आहे शेतकरी मित्रांनो. ते काम आपण या ठिकाणी लगेच पाहणार आहोत पण व्हिडिओला स्किप करू नका कारण आता खूप महत्त्वाचं या ठिकाणी पॉईंट आहे बघा. शेतकऱ्यांना आता समाधान या ठिकाणी झालेलं आहे. आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेला जलसमाधी आंदोलनाला या ठिकाणी मोठे यश आलं आहे. जलसमाधी आंदोलनही झाले होते बघा. शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त केले जात आहे. विशेषतः पूर्ण तालुक्यातील शेतकऱ्यांनी या ठिकाणी या संघर्षात सक्रिय सहभाग घेतला होता बघा. तर मग काय झालेलं आहे आता शेतकऱ्याच्या ठिकाणी समाधान शेतकऱ्याला वाटू लागलेलं आहे कारण असं प्रचंड रक्कम ही शेतकऱ्याच्या खात्यामध्ये या ठिकाणी जमा झालेली आहे म्हणजे की जमा होणार आहे. आता थोडासा टाईम लागलेला आहे. थोड्याशा टायमामध्ये त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये मेसेज येण्यास सुरुवात होणार आहे. तर लगेच शेतकरी मित्रांनो आपण ते काम जाणून घेऊ की तुम्हाला ते काम केल्याशिवाय या ठिकाणी रक्कम खात्यामध्ये जमा होणार नाही. चला तर फटाफट या ठिकाणी पाहूया की काय तुम्हाला काम करायचे आहे. आता हे सर्वात मोठा या ठिकाणी पॉईंट आहे शेतकरी मित्रांनो. व्हिडिओचा सर्वात मोठा पॉईंट पीक विमा शेतकऱ्याला मिळण्यासाठी शेतकऱ्यांना महत्त्वाचे काम म्हणजे की बघा शेतकऱ्यांना या ठिकाणी पीक विमा मिळण्यासाठी काय काम करायचे आहे बघा. तर शेतकऱ्यांना पीक विमा अनुदान मिळण्यासाठी खालील बाबींची काळजी घ्यायची आहे. चला तर फटाफट एक एक पाहूया. खालील खात्याची माहिती अद्ययावत ठेवणे बघा. बँक खात्याची माहिती या ठिकाणी अद्ययावत ठेवावी लागेल. शेतकऱ्यांनी त्यांच्या बँक खात्याची माहिती अद्ययावत नाही जर ठेवली तर या ठिकाणी अडचण येऊ शकते. बँक खात्याचे तपशील अपूर्ण असल्यास या ठिकाणी विमा मिळण्यास विलंब होऊ शकतो बघा. तर तुम्हाला तुमचे जे का बँक खाते आहे याची माहिती घ्यायची आहे की तुमचं जे खातं आहे ते बरोबर सुरू आहे का बघा. आधार संलग्नीकरण बघा. बँक खाते आधारशी संलग्न करावे जेणेकरून पैसे थेट खात्यामध्ये येणार आहे त्यामुळे कोणतीही अडचण येणार नाही बघा. तिसरा जो का आता पॉईंट आहे म्हणजे की
शासकीय पोर्टलवर नोंदणी. बघा, शासकीय पोर्टलवर नोंदणी. शेतकऱ्यांनी संबंधित शासकीय पोर्टलवर नोंदणी करावी आणि त्यांची माहिती अद्ययावत ठेवावी. कागदपत्रे या ठिकाणी तयार ठेवावी लागतील. आवश्यक कागदपत्रे जसे की 7/12/8 पेरणी प्रमाणपत्र, जमीनचा नकाशा इत्यादी कागदपत्रे तुम्हाला तयार ठेवावी लागतील. पीक विमा कार्यालयाशी संपर्क साधणे. बघा, कोणत्याही या ठिकाणी शंकेसाठी बघा, तुम्हाला जर काही शंका असेल तर जवळचं जे काय पीक विमा कार्यालय आहे ते तुम्ही संपर्क साधू शकता. आणि या ठिकाणी शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सर्वात महत्त्वाचे जे काय आधार लिंक आहे ते या ठिकाणी करून ठेवा. बघा, तर मग शेतकरी मित्रांनो, एवढी अशी तुम्हाला 2852 कोटी पीक विमा मंजूर झालेला आहे आणि या ठिकाणी आज शेतकऱ्याला या ठिकाणी पीक विमा मिळणार आहे. बघा, तर मग या ठिकाणी शेतकरी मित्रांनो, जवळपास तुम्हाला 29,500 रुपये हेक्टरी पीक विमा मिळणार आहे. तर ही सर्वात मोठी आजची अपडेट आहे. तर शेतकरी मित्रांनो, ही होती आजची अपडेट. धन्यवाद.